मागील भागामध्ये आपण बघितलं, आमचा हात धरून पण उतरेना हो ही. आमचे मामा आले, ते तिला खांद्यावर बस म्हणत होते, पण ही आधीच लाजाळूचं झाड नको म्हणाली. आणि खरी मजा सांगू का, ही खूप रडत होती ना, आणि आम्ही तितकंच जास्त हसत होतो. अपर्णा हसता हसता म्हणाली. आता पुढे. अरे रे बिचारी, पूर्वी हळहळ व्यक्त करत म्हणाली आणि हसायला लागली. अंजूने पण हसून दिलं. किती खडूस होतीस ग तू, संजय अपर्णाला म्हणाला. अशीच आहे मी, अपर्णा त्याच्याकडे बघत म्हणाली आणि मग सांगू लागली. आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले होते. सगळेजण तिची समजूत काढून थकले. शेवटी आम्हाला शिडी आणावी लागली तिच्यासाठी, आणि मग ही खाली उतरली. आता नाही लागणार शिडी, रुद्रांश हसत म्हणाला. अंजूने त्याला डोळ्यांनीच गप्प केलं. का नाही लागणार, अपर्णानं त्याला विचारलं. तशी पूर्वी म्हणाली. अगं वहिनी, आता तिला जमतं ना झाडावरून उतरणं, पण डेंजर होतीस हां तू अंजू. हो खरंच, आम्ही तिघे तर हसून इतके लोटपोट झालो होतो ना त्यावेळेस. जेव्हा पण आम्ही आंब्याच्या झाडावर चढायचो ना, हिची आठवण हमखास यायची आम्हाला. अपर्णा अजून हसत म्हणाली. रुद्रांशी हसत होता. संजय त्याला म्हणाला. हसतोयस काय तू, तू काही वेगळा नव्हतास. हो, पण हिच्यापेक्षा तर बराच होतो, रुद्रांश अंजूकडे बघून म्हणाला. तिनं त्याच्याकडे थोडंसं चिडून बघितलं. बराच वेळ त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या. सोबत एकमेकांची खेचाखेचीही चालली होती. जेवणासाठी सगळेजण अंगणामध्येच चटई टाकून बसले. मस्त गप्पा मारत त्यांचं जेवण झालं. महिला मंडळ भांडीकुंडी उरकू लागल्या. तोपर्यंत संजय आणि रुद्रांश अंथरूण टाकण्याचं काम करत होते. रुद्रांशला सायलीसोबत बोलायचं होतं. त्यानं तिच्या शेजारी जाऊन तिच्या पाठीत मारलं. आ, ती पाठीवर हात नेत ओरडली. विसरलीस का आपली गेम, डुचके, रुद्रांश हसत म्हणाला. अरे पण मी काम करतीये ना, थांब तू. सायली हातातलं काम सोडून त्याच्या मागे पळाली. संधी साधून रुद्रांश सायलीला बाजूला नेलं आणि तिला थांबवत म्हणाला. थांब, मला बोलायचंय. काय, सायली. मगाशी लगेच का गेलीस आत, रुद्रांश. का, तुला अजून भांडायचं होतं का, सायली. मस्करी पुरे, रुद्रांश सिरियस होत म्हणाला. सायली हसायची थांबली. खरं खरं सांग, लग्नाचा विषय निघाला म्हणून आत गेलीस ना, रुद्रांश. हो, सायली. काही प्रॉब्लेम आहे का, त्यांना आपुलकीने विचारलं. सायली तिथेच बाजूला बसत म्हणाली. मला मुलगा पसंत नाही. तू बघशील ना तर तुला पण आवडणार नाही. का, दिसायला, रुद्रांश. दिसायला चांगला देखना दिवटा आहे, पण ज्या नजरेनं मुलींकडे बघतो ना, मला भीतीच वाटते, सायली कसं तरी तोंड करत म्हणाला. तिच्या अंगावर खरंच काटा आला. मग तू घरी सांग ना हे, रुद्रांश. तुला वाटतं का मी सांगितलं नसेल, आईला म्हणाले तर ती म्हणाली की मला मुलांमध्ये जाण्याची सवय नाही, म्हणून तसं वाटलं असेल, ती तोंड वाकडं करत म्हणाली. आजीला बोललं पाहिजे, रुद्रांश. तिला तर बोलूच नकोस. तिनं एखादी गोष्ट ठरवली ना की ती करावीच लागते. ती तर मलाच ओरडेल असं म्हणाल्यावर, सायली. जाऊ देत मग, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते, रुद्रांश. म्हणजे, सायली. म्हणजे माझ्या बहिणीला आवडेल त्याच मुलासोबत तिचं लग्न होईल, तो तिला जवळ घेत म्हणाला. मग तो श्रीयोग, त्याचं काय, सायली. त्याचं काय करायचं ते मी बघतो, तू टेन्शन घेऊ नकोस त्याचं, रुद्रांश तिला धीर देत म्हणाला. तिनं खुश होऊन विचारलं. खरंच. हो, रुद्रांश. थँक्यू. तुझं असं चांगलं रूप बघून खरंच जीवात जीव आला, सायली त्याच्याकडे बघत म्हणाली आणि तोंडावर हात ठेवून हसू लागली. रुद्रांश तिच्या पाठीत गुद्दा घालून पळत म्हणाला. बैठक राणी, आणि उठक पण, आणि मोठ्यानं हसतच अंगणाकडे गेला. डुचक्या, सायली मोठ्यानं ओरडली आणि पाठ चोळू लागली. दिनेशराव व महादेवरावांसाठी बाहेर बाज आणलेले होते. हे दोघे काही सुधारणार नाहीत. कसं होणार या पोरीचं, महादेवराव बाजेवर बसत म्हणाले. काही होत नाही, आपली पूर्वी पण तशीच होती की, लग्न झालं की सगळं व्यवस्थित होईल, दिनेशराव. बघूयात, महादेवराव. आज या मोकळ्या आकाशाखाली झोपायला मजा येणार, दिनेशराव बाजेवर झोपत म्हणाले. महादेवराव पण वर बघत म्हणाले. तुला आठवतं, आपण जेव्हा असंच बाहेर झोपायचो आणि मग कधी कधी पाऊस हजेरी लावायचा, हो ना.
हे उचलायचं की ते उचलायचं काही सुधारायचंच नाही. आज जातपर्यंत अर्धे भिजलेलो असायचो. दिनेशरावही मागचे दिवस आठवत म्हणाले. तुमची झोपमोड होत असेल ना तेव्हा? रुद्रांशने खाली केलेल्या अंथरुणावर झोपत विचारलं. ते दोघेही मोठ्यानं हसले. दिनेशराव हसत म्हणाले, असं काही होत नव्हतं. आधीच झोप असायची डोळ्यांवर, त्यात भिजलेलो. पांघरुणामध्ये घुसून असं झोपायचो की दुसऱ्या दिवशी आईची लाथ खाऊनच उठायचो. संजय व रुद्रांश पण हसू लागले. महिला मंडळ पण आता झोपायला आलं. फक्त आजी व त्यांच्यासोबत तानी आत घरामध्ये झोपणार होती. रुद्रांश, संजय, अपर्णा, सायली, अंजू, पूर्वी, कमलाबाई आणि मग अहिल्याबाई सगळेजण आपापल्या झोपण्याच्या जागेवर बसलेले होते. रुद्रांशने बसल्या बसल्या अंजूला मेसेज केला, झोपू नको लगेच. अंजू मेसेज वाचून त्याच्याकडे बघितलं आणि मग रिप्लाय दिला, का? कळेल नंतर. रुद्रांश, ओके अंजू. ते दोघेही मग सगळ्यांची झोपण्याची वाट पाहू लागले. पण सगळेजण गप्पा मारण्यात इतके रंगलेले होते की झोपेचं नामोनिशाणच दिसत नव्हतं. रुद्रांशने पूर्वीला इशारा केला. ती इशारा करतच काय म्हणाली. रुद्रांशने मग तिला मेसेज केला, आजच्या दिवस तू अंजूला घेऊन आत झोप ना. नाही, बिलकुल नाही, इथं किती छान वाटतंय. पूर्वी, ताई प्लीज ना ताई, आजच फक्त. रुद्रांश, नाही. पूर्वी, असं काय करतेस ग, वरती पोटमाळ्यावर झोपू ना. रुद्रांश, बिलकुल नाही, झोप गप, गुड नाईट. पूर्वीनं असा मेसेज करून फोन बाजूला ठेवला. रुद्रांशने तिच्याकडे चिडून बघितलं आणि मग खाली झोपला. अंजूला ते बघून हसायला आलं. आ किती मच्छर आहेत, मध्येच पूर्वी ओरडली. रुद्रांशने डोळे उघडले आणि खुश होऊन पूर्वीकडे बघितलं. अगं पांघरून घेतलंस ना एकदा की नाही चावणार, कमलाबाई तिला म्हणाल्या. मच्छरदाणी पण नेमकी फाटलीये, एकच आहे ती आजींना लागते. अपर्णा पूर्वीकडे बघत म्हणाली. मी वर पोटमाळ्यावर झोपू का आजच्या दिवस? गरम पण नाही होणार आणि झोप पण येईल. पूर्वी हात चोळत म्हणाली. कमलाबाई म्हणाल्या, ठीक आहे जा मग, पण एकटीच कशी झोपशील? सायलीला? नको काकू, अंजूला जाते घेऊन. ती बोलणार नाही, पण तिला पण झोप येणार नाही इथं. पूर्वी अंजूकडे बघत म्हणाली. अंजू तिच्याकडे बघतच राहिली, कारण तिला काही अडचण नव्हती. अहिल्याबाई रुद्रांशकडे बघितलं तसं काय ते समजून गेल्या. त्या त्याच्याकडे बघत म्हणाल्या, सौरभ जा रे अंथरूण टाकायला मदत कर त्यांना. आणि हलकच गालामध्ये हसल्या. रुद्रांशला तर आता त्यांना मिठीच मारावीशी वाटत होती, पण तो कंट्रोल करून त्या दोघींसोबत आत गेला. तिघेही वर आले तसा रुद्रांश पूर्वीला मिठी मारत म्हणाला, थँक्यू ताई, यू आर द बेस्ट ड्रामा क्वीन. काय? परत बोल. पूर्वी त्याच्या हातावर मारत म्हणाली. तो तिला मिठी मारून हसत म्हणाला, सिरियसली यू आर ग्रेट, आय लव्ह यू. आता अंथरूण टाक, आम्ही आलोच. आणि बाजूला होऊन तो अंजूचा हात पकडून तिला घेऊनही गेला. अंजूने गडबडून आधी त्याच्याकडे आणि मग मागे वळून पूर्वीकडे बघितलं. पूर्वी कमरेवर हात ठेवून त्यांच्याकडे आश्चर्यानं बघत होती. कमाल आहे हा, लग्नाआधीच असा वागतोय, लग्न झालं तर काय होईल देवा, ती स्वतःशीच म्हणाली आणि मग हसतच अंथरूण करू लागली. तुम्ही वेडे आहात का? त्या काय विचार करत असतील? अंजू रुद्रांशच्या हातातून हात काढून घेत म्हणाली. चालतं ग कधी कधी, ती हसत असेल तिकडे. रुद्रांश डोळे मिचकावत म्हणाला, पण तरी मी अंथरूण करून येते. ती असं बोलून वळणार तेच तो तिचा हात पकडत म्हणाला, तुला मी माझा फेवरेट स्पॉट दाखवण्यासाठी आणलं आणि तुझं काय चाललंय? फेवरेट स्पॉट? अंजू, हो मग चल. तो पुढे चालत म्हणाला. ती त्याच्या मागे गेली. तो एका ठिकाणी चेअर घेऊन त्यावर उभा राहिला आणि वरचं कौलं सारू लागला. अंजूला कळतं की ते वर कौलांवर जाणार आहेत ते. रुद्रांश वर गेला आणि मग अंजूकडे हात केला. तिने पण चेअरवर चढून त्याला हात दिला. त्यानं तिला हळूच वर घेतलं. अंजू वर आली तशी समोरच्या दृश्यांमध्ये हरवून गेली. समोर निळाशार आकाशामध्ये हजारो चांदण्यांनी गर्दी केलेली होती. सोबत दूरवर पसरलेलं गावही दिसत होतं बऱ्यापैकी. खूपच सुंदर वाटत होता तो नजारा. इकडे ये, रुद्रांश हळूच म्हणाला. अंजू मग तो बसलेल्या ठिकाणी हळूहळू गेली. दोघेही तिथे बसले. ते समोर आकाशाकडे बघत होते आता. किती सुंदर आहे ना? रुद्रांशने समोर बघत विचारलं. हो खरंच,
खाली झाडांमुळे पूर्ण आकाश दिसत नव्हतं, पण इथून दिसणारा हा नजारा खरंच खूप खूप सुंदर आहे. अंजू खुश होत म्हणाली आणि बाजूला बघितलं तर रुद्रांश खाली झोपलेला होता. त्यानं त्याचा हात बाजूला करून तिला इशारा केला. ती हलकीशी हसली आणि लाजतच त्याच्या हातावर डोकं टेकवत खाली झोपली. वाड्याचं छप्पर जास्त उतरतं नसल्यानं तिथून पडण्याची भीती नव्हती. अंजू मध्येच वर बघत म्हणाली, आम्ही पण जेव्हा बाहेर झोपायचो ना, बाबा नेहमी आम्हाला हे तारकापुंज दाखवायचे. तो सप्तश्री, वृश्चिक, खूप इंटरेस्टिंग वाटायचं सगळं. आम्ही दंगा करत असलो की ते काय म्हणायचे माहिती आहे? काय? रुद्रांशने तिच्याकडे वळून विचारलं. जर वेळेवर झोपला नाहीत ना तर हा विंचू खाली येऊन चावेल आणि मग तुम्ही पूर्ण रात्रभर झोपू शकणार नाही. खूप त्रास होईल तुम्हाला. आम्ही दोघेही लहान होतो. सगळं खरं वाटायचं. घाबरून लगेच झोपी जायचो. आज खूप दिवसांनी असं वाटतंय की... अंजू बोलता बोलता थांबली. रुद्रांशला कळून गेलं की तिला तिच्या वडिलांची आठवण आली येते. त्यानं तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तिच्या डोळ्यात पाणी साठलं होतं. तो हळूच तिचे डोळे पुसत म्हणाला, गेलेल्या माणसांना आठवून कधीच रडायचं नसतं. किती वेळा सांगायचं आता हे? अंजू काहीच न बोलता त्यालाच बघत राहिली. त्यानं तिच्या कपाळावर आलेले केस कानामागे केले. तशी ती शहारली. तोही आता एकटक तिला बघत होता. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवत चालले होते. सोबत हृदयांची गोड धडधड हळूहळू वाढत चालली होती. रुद्रांशने अलगदपणे तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्या जादूमय स्पर्शानं तिनं जोरदार शहारून डोळे बंद केले. रुद्रांश तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यात हरवून गेला. चांदण्यांच्या प्रकाशात चांगलाच उजळून दिसत होता. त्याची नजर सारखी तिच्या गुलाबी ओठांकडे जात होती. अंजूने हळूच डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं. त्याचा हात आता चेहऱ्यावरून मानेकडे गेला. तो तिच्या मानेवर कुरवाळू लागला तसा तिचा श्वास जड होऊ लागला. ओठ विलग होऊन हळुवारपणे थरथरू लागले. दोघांनाही नजरेत कमालीची ओढ जाणवत होती आता. त्याची नजर तिच्या विलग झालेल्या गुलाबी ओठांवर खिळली होती. ते पाहून तिची नजर आपसूक खाली झुकली गेली. तिचे आरक्त झालेले गाल रुद्रांशला त्याची परवानगी देऊन गेले. त्यानं तिची नाजूक हनुवटी पकडून चेहरा वर करत हळूच तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर ओठ टेकवले. त्या खुल्या आकाशाखाली दोघेही हळूहळू त्या गोड क्षणांमध्ये हरवून गेले. अंजूच्या तनामनावर मोरपिसं फिरत चालले होते. पूर्ण शरीरात हवेहवेसे तरंग उठत चालले होते. तिचा हात त्याच्या छातीवर गेला. हळूहळू त्याचा जोर वाढू लागला. तशी त्याच्या शर्टवरची तिची पकड घट्ट झाली. पोटात होणारी गोड वेदना तिला आता सहन होईना. तिनं मध्येच स्वतःला मागे घेतलं. फुललेला श्वास कंट्रोल करत ती डोळे बंद करून निपचित पडून राहिली. डोळे उघडण्याचं धाडस तर होणारच नव्हतं तिचं. रुद्रांश गालामध्ये हसला. त्यानं पुढे सरकून तिला मिठीत घेत तिच्या कपाळावर ओठांची मोहर उमटवली आणि मग मोठ्या समाधानात डोळे बंद करून घेतले. पहाटे पहाटे थंडी वाजू लागली तशी रुद्रांशला जाग आली. त्यानं बघितलं तर त्याच्या अंगावर पांघरूण नव्हतं. तिथे तो एकटाच होता. त्यानं पांघरूण घट्ट पकडून डोळे बंद केले. रात्रीचा क्षण आठवून तो हलकसं हसला. त्यानं मग खाली येऊन बघितलं तर अंजू पूर्वी शेजारी झोपलेली होती. त्यानं हळूच खाली बसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मग खाली अंगणात आला. त्याचं नशीब चांगलं की अजून कोणीच उठलेलं नव्हतं. कोणी उठायच्या आत पटकन झोपून घ्या, तो मनातच म्हणाला. त्यानं पटकन संजयच्या बाजूला जाऊन झोपून घेतलं. अरे उठ की भावा सौरभ, संजय रुद्रला उठवत म्हणाला. रुद्रांशने डोळे चोळत त्याच्याकडे बघितलं. किती उजाडलंय बघ. रात्री झोप लागली नाही की काय? संजय: हो, जरा लेटच झोपलो. रुद्रांश उठून आळीपिळी देत म्हणाला. त्याच वेळेस पूर्वी आणि अंजू भांडी घेऊन विहिरीकडे चाललेल्या होत्या. का? काय करत होतास? संजय: स्वर्गसुख अनुभवत होतो. रुद्रांश अंजूकडे बघत म्हणाला. तिनं त्याच्याकडे तिरकी नजर करून बघितलं आणि लगेच समोर मान केली. तिचे लाल गुलाबी झालेले गाल बघून रुद्रांश गालामध्ये हसला. स्वर्गसुख? वा. संजय तिथलं अंथरूण आवरत म्हणाला. अरे मी वर कौलांवर होतो बराच वेळ. किती दिवसांनी असं मोकळं आकाश पाहिलं मी. रुद्रांश: बरं बरं, चल येतोस का? जनावरांसाठी गवत कापायला चाललोय. संजय: हो चल, फ्रेश होतो लगेच. रुद्रांश उठत म्हणाला.
तो अंथरूण काढणार तेच संजय म्हणाला, मी काढतो, जा तू लवकर फ्रेश हो. रुद्रांश अंजूकडे बघतच आत गेला. अंजू हलकेच गालामध्ये हसली. काय ग, काय झालं? पूर्वीनं भांडी घासता घासता विचारलं. काही नाही, ती गडबडून म्हणाली. मग हे टपोरे गोरे गाल एवढे लाल लाल का झालेत? पूर्वीनं खट्याळ हसत विचारलं. अंजू आता चांगलीच लाजली. ती पटकन उठून विहिरीकडे पाणी काढण्यासाठी गेली. ते पाहून पूर्वी मोठ्यानं हसायला लागली. भांडी घासून दोघी आत येत नाहीत तेच सायली म्हणाली. चला, येता का गोठ्याकडं? हो, चल चल, तेवढंच फिरून पण होईल. पूर्वी हात पुसत म्हणाली. तानी कुठे आहे? तिला पण नेलं असतं. अंजू इकडे तिकडे बघत म्हणाली. ती होय, ती गेली कधीच तिच्या दोन्ही आजोबांसोबत फेरफटका मारायला. कमलाबाई अंजूकडे बघत म्हणाल्या. त्या दोघी पण मग सायलीसोबत गोठ्याकडे निघाल्या. सायलीची मैत्रीण भेटली तशी ती तिच्या सोबत गेली. अंजूने तिथे गेल्यावर बघितलं तर तिथे 2 मुली रुद्रांशकडे बघत उभ्या होत्या. रुद्रांशने त्याचा शर्ट काढून ठेवलेला होता आणि फक्त बनियनवर काम करत होता. त्यामुळे त्याची भारदस्त छाती, टम्म फुगलेले पिळदार बाहू बाहेर डोकावत होते. अंजू व पूर्वी त्या मुलींच्या जवळून जात असताना नेमक्या त्या मुली त्याच्याबद्दलच बोलत होत्या. कसला भारी झाला यार हा, लहानपणी किती वाळका होता. पहिली मुलगी. हो ना, लई भारी चान्स आहे बघ तुझ्याकडे, बोलून टाक आत्ताच त्याला. दुसरी मुलगी. हो चल. पहिली मुलगी. त्या दोघी पण लगेच रुद्रांशकडे निघाल्या. अंजू व पूर्वीने एकमेकींकडे बघितलं. हाय. त्या मुली रुद्रांश समोर येत म्हणाल्या. त्यानं त्यांच्याकडे थोडंसं अनोळखीपणानं बघितलं आणि मग संजयकडे पाहिलं. संजय दूर त्याच्या कामात व्यस्त होता. अंजू व पूर्वी पण तिथे पोहोचल्या. चांगलाच हट्टाकट्टा झालाय रे तू, पहिली मुलगी रुद्रांशकडे बघत म्हणाली. रुद्रांश कसं तरी हसून म्हणाला. थँक्यू, पण तुम्ही कोण? मी कोण? पाहिलंच सरे, हा मला ओळखत पण नाही, ती मुलगी दुसऱ्या मुलीकडे बघत म्हणाली आणि पुन्हा रुद्रांशला म्हणाली. तुला आठवत नाही का, लहानपणी तू माझ्या मागे मागे फिरत होतास ते? रुद्रांशने आश्चर्यानं डोळे मोठे करत पाहिलं तिच्याकडे. ती मुलगी हसतच तिच्या केसांसोबत खेळू लागली. अंजूने चकित होऊन रुद्रांशकडे बघितलं. किती लट्टू होतास माझ्यावर, ती मुलगी म्हणाली. कोण, मी? रुद्रांशने धक्का लागल्यासारखं विचारलं. हो, मग अजून कोण? मला प्रपोज करण्यासाठी किती उतावळा होतास तू, पण त्याआधीच तुम्ही मुंबईला गेलात, ती तोंड पाडत म्हणाली. अंजूनं आता तिच्या हाताच्या मुठी आवळल्या आणि त्या मुलीला म्हणाली. हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, हे असे नाही आहेत. हे तू सांगणारी कोण? त्या मुलीनं गुरमीतच विचारलं. मी कोणीही असो, पण मी म्हटलं ना की ते असे नाही आहेत, तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा, अंजू थोडासा दम देत म्हणाली. ते पाहून रुद्रांशला मज्जा येत होती. वा ग वा, मी का म्हणून दूर राहायचं? तूच दूर राहा आमच्यापासून, ती मुलगी कमरेवर हात ठेवत म्हणाली. मी नाही, तुम्ही, अंजू कपाळावर आठी पाडत म्हणाली. हे बघ, लहानपणापासून हा माझ्यावर फिदा आहे, माहीत नसेल तर विचार त्याला, ती मुलगी रुद्रांशकडे बघत म्हणाली. अंजूने रुद्रांशकडे खरंच या नजरेनं बघितलं. पूर्वी तिथेच एका लाकडावर बसून अंजूची मजा बघत होती. आणि मी त्यांची, ते काय म्हणतात ग सरे, हां, मी त्यांची क्रश आहे, ती मुलगी मोठ्या गर्वानं म्हणाली. तू फक्त क्रश आहेस, पण मी त्यांची. अंजू बोलता बोलता थांबली. रुद्रांश तिला इशारा करत मी नाही असं म्हणाला. अंजूला कळतं की ती मुलगी रुद्रांश नाही तर सौरभबद्दल बोलतीये. तिने त्या मुलीला विचारलं. तू सौरभबद्दल बोलतीयस का? हो, अजून कुणाबद्दल बोलणार? कळलं, रुद्रांश ना, तो याच्यासारखा थोडीच होता, गवळणी घेऊन फिरणारा. खरं तर मला तोच आवडत होता, पण ठीक आहे, हा पण त्याच्यासारखाच तर दिसतो, ती मुलगी हसत म्हणाली आणि लाजून रुद्रांशकडे बघितलं. अंजू आता रिलॅक्स झाली. रुद्रांश तिच्याकडे हाताची घडी घालून बघत होता. तिनं कुणाला कळणार नाही असा कान पकडला. मग पुढचं कधी बोलायचं? त्या मुलीने रुद्रांशजवळ जात विचारलं. त्याने थोडंसं बाजूला होत विचारलं. पुढचं काय? आपल्या लग्नाबद्दल रे, ती मुलगी. हे बघ, लहानपणीचं विसर, माझं लग्न ऑलरेडी ठरलंय. रुद्रांश. काय? त्या मुलीनं तोंड पाडत विचारलं. हो, आणि मला ती खूप आवडते, तो पुन्हा अंजूकडे बघत म्हणाला. ती लाजली लगेच. त्या मुलीचा चेहरा पडला. तिच्या मैत्रिणीची पण वेगळी अवस्था नव्हती. अंजू खुश होऊन
जाऊन बसली. तू खूप छान आहेस आणि तुला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. रुद्रांश त्या मुलीकडे बघत म्हणाला. तिनं खुश होत विचारलं, खरंच? मी खोटं का बोलेन? रुद्रांशही हसून म्हणाला. तू म्हणतोयस तर ठीक आहे. मला वाटलं तुला अजून मीच आवडत असेल म्हणून, असं म्हणाले. पण जाऊ दे. तुला त्रास दिल्याबद्दल सॉरी हा. ती दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. इट्स ओके, ऑल द बेस्ट. रुद्रांश हसून म्हणाला. ती मुलगी व तिची मैत्रीण हसून बाय करून गेल्या. रुद्रांशने रिलॅक्स होत त्या दोघींकडे बघितलं. दोघीही गालातल्या गालात हसत होत्या. सौरभ, दरवाजा उघड रे. याला आत्ताच बांधून टाकतो. जास्तच नखरे दाखवतोय आज, संजय आवाज देत म्हणाला. तो एका बैलाला तिथल्या हौदामध्ये पाणी पाजत होता, पण तो बैल सारखा उड्या मारत होता आज. उघडला, ये. रुद्रांश दरवाजा उघडून म्हणाला. अंजू तिथली एक काठी हातात घेऊन बसलेली होती. तिकडून संजय बैल घेऊन येत होता. रस्त्यामध्ये चिखल झाल्यानं नीट चालता येत नव्हतं. बैल पळण्याचा प्रयत्न करत होता आणि संजय त्याला आवरण्याचा. त्या नादात मध्येच त्याचा पाय सटकला आणि त्याच्या हातातून दोर सुटला. संजय सांभाळून, आ आ आ अगं ती काठी टाक खाली, इकडे ये. पूर्वी पळता पळता बाजूला बांधावर उडी मारत म्हणाली. पण अंजूला काही सुधारलं नाही. ती सरळच रस्त्यावर पळत होती. तिनं मागे वळून बघितलं तर बैल तिच्यापर्यंत पोहोचलेला होता. ती भूत बघितल्यासारखी घाबरून जागेवरच थबकली. तिला त्या बैलाच्या डोळ्यामध्ये आता साक्षात तिचं मरण दिसत होतं. ती आता थरथरत मागे मागे सरू लागली. त्या बैलानं तिच्यावर शिंग उगारली तशी ती किंचाळली आणि तोल जाऊन खाली पडली. अंजू, पूर्वी जोरात ओरडली. अंजूने डोळे बंद केलेले होते. छातीतली धडधड इतकी वाढली होती की हार्ट अटॅक येऊन तो ओरडतो तसं रुद्रांशने बघितलं तर बैल पळतच त्यांच्याकडे येत होता. पूर्वी व अंजू घाबरून उभ्या राहिल्या. अंजूच्या हातात ती काठी तशीच होती. तो बैल थोडासा थांबला आणि या दोघींकडे वळाला. तशी त्यांना धडकी भरली. दोघीही किंचाळून पळू लागल्या. रुद्रांशही पटकन बैलाच्या मागे पळाला. संजयसुद्धा पळता पळता अंजूला ओरडला. अंजूने काठी फेकून दिली. जाईल असंच वाटत होतं. बराच वेळ झाला तरी तिला काही जाणवलं नाही. तिने हळूच डोळे उघडून बघितलं तर रुद्रांशने बैलाचा दोर धरलेला होता. तो पूर्ण जोर लावून त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. त्या बैलानं आता त्याची शिंग रुद्रांशवर उगारली, पण रुद्रांशनं त्याला हुलकावणी देत बाजूला उडी मारली. तो बैल चिडला. त्यानं जोरात रुद्रांशवर हल्ला केला. सौरभ, पूर्वी पुन्हा तोंडावर हात ठेवून ओरडली. आणि अंजू, ती तर इतकी घाबरलेली होती की ती जागीच बेशुद्ध होऊन गेली होती. तो बैल रुद्रांशवर पुन्हा हमला करणार त्याआधीच संजय त्याचा दोर पकडून त्याला मागे ओढत होता. तिथेच बाजूला शेतात काम करणारी अजून 3 माणसं पण आलेली होती. तिघांनीही त्या बैलाला पकडण्यास मदत केली. घेऊन जा आणि बांधून हाना जरा, संजय चिडून म्हणाला. ती माणसं बैल घेऊन गेली. संजयने रुद्रांशला हात देऊन उठवलं. मारायला कशाला सांगितलंस? रुद्रांश उठत म्हणाला. अरे मग काय करू? आणून महिना उलटला पण शांतच होईना, संजय वैतागून म्हणाला. अरे थोडा वेळ दे अजून, रुळला की होईल शांत. जा रे, मारू नका सांग त्यांना. रुद्रांश तिथल्या एका माणसाकडे बघत म्हणाला. तो माणूस गेला. रुद्रांश अंजूकडे बघतो तर पूर्वी तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होती. तो घाबरून तिच्याकडे पळाला. संजयने तिथल्या पाटातलं पाणी आणून अंजूच्या तोंडावर शिंपडलं. अंजूने हळूहळू डोळे उघडले. समोर रुद्रांशला बघते तशी त्याच्या चेहऱ्यावर अंगावर दोन्ही हात फिरवत म्हणाली. तुम्ही ठीक आहात ना? मला वाटलं. हो मी ठीक आहे, तो म्हणाला तशी ती त्याला मिठी मारून हुंदके देत रडू लागली. अंजू मी ठीक आहे, रुद्रांश तिच्या डोक्यावर हातानं गोंजारत म्हणाला. काय गरज होती मधी यायची? तिने हुंदके देत विचारलं. का म्हणजे? तुला कसं काही होऊन दिलं असतं मी? तो तिला बाजूला करत म्हणाला आणि तिचे डोळे पुसणार तेच ती त्याचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाली. मला काहीही होऊ देत, पण तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते हो. अगं पण काही झालं का? नाही ना? तू रडू नकोस ना प्लीज, रुद्रांश अंजूचे डोळे पुसून केविलवाण्या सुरात होत म्हणाला. अंजूला कंट्रोलच होत नव्हतं. रुद्रांश तिचे डोळे पुसून समजूत काढत होता. त्या दोघांचंही बाजूला लक्ष नव्हतं. संजय तर अवाक होऊन त्या दोघांकडे बघत होता आणि पूर्वी घाबरून संजयकडे बघत होती. तिथे शेतातली काही माणसं पण कुजबूज करत बघत होते त्यांच्याकडे. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला
नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.